जवळगाव आणि हत्तीस परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून नागेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। जवळगाव आणि हत्तीस परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीसह विविध अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याबाबत चव्हाण यांनी यापूर्वी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी आणि लेखी अर्ज सादर केले होते, मात्र प्रशासनाकडून केवळ नाममात्र कारवाई झाली असं सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरम्यान या परिसरातील अवैध दारू विक्रीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओत अजूनही गावांमध्ये सर्रास आणि उघडपणे दारू विक्री सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रशासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यामुळेच आपण टोकाचा निर्णय घेण्यास मजबूर झाल्याचं नागेश चव्हाण यांनी सांगितलंय। संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही अंतर्गत कारवाई करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू असून प्रशासन आता तरी ठोस पावले उचलणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। परिस्थिती गंभीर होत असताना प्रशासनानं त्वरित दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडूनही जोर धरू लागली आहे। नमस्कार। मागील 10 ते 12 डिसेंबर दरम्यान मोजे ज्योतिबावाडी जवळगाव नंबर 2 येथील विद्यमान सरपंच व आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी काही पत्रकारांना बोलवून आमच्या गावची न हाक बदनामी होत आहे व लोक प्रसिद्धीसाठी काही करत आहेत म्हणून एक YouTube चॅनलवरती बातमी दिलेली होती। त्या अनुषंगाने आज मी आपल्याकडे लाईव्ह आलेलो आहे। आज मला राज्य उत्पन्न श्लोक सोलापूर यांचं एक पत्र आलेलं आहे। या पत्रामध्ये त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी जाऊन समक्ष कारवाई केलेली आहे, तर त्या ठिकाणी असा कुठलाही अवैध धंदा चालू नाहीये। त्यांना पण मला आणि माझ्या गावातले जे विद्यमान सरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील किंवा आमच्या गावातले अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा गावपुटरे असतील, ज्यांना मला या अनुषंगाने विचारायचं आहे की आता जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय, हा व्हिडिओ मोजे ज्योतिबावाडी येथील ग्रामस्थ दारू पितानाचा आहे। दारू देणारा पण जो तो ग्रामस्थ आहे तो पण ज्योतिबावाडीतलाच आहे। मग ज्या टायमाला गावामध्ये पत्रकार बोलवून वैराग पोलीस स्टेशनचे गावडे साहेबांना बोलवून तुम्ही गावामध्ये बैठक घेताय की आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू नाहीयेत किंवा आमच्या गावामध्ये कोणीही दारू पित नाहीये, ते प्रसिद्धीसाठी करतात, तर आता मला तुम्ही याचं उत्तर द्या की हे जे व्हिडिओ मध्ये दिसतात हे आपल्या गावातले का गावाच्या बाहेरचे? आज जवळजवळ 16-17 वर्षाचे तरुण ज्योतिबावाडी असेल, हत्तीज असेल, येथील तरुण गांजा असेल, चरस असेल, गोवा गुटखा असेल, विमल असेल, दारू असेल, या व्यसनाच्या पूर्ण आरी गेलेले। या अनुषंगाने मी मागील 2 वर्षापासून वारंवार वैराग पोलीस स्टेशनला पत्र देऊन, निवेदन देऊन, एक सोडून 2दा माझे उपोषण झाले। 8 डिसेंबरला माझं पुणे विभागीय आयुक्तालयावरती या अनुषंगाने उपोषण झाले। तेवढ्यापुरतं ते तुम्ही धंदे बंद केले असं मला दाखवले। आणि आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस असताना आज ही बातमी, आज हा व्हिडिओ मी एका पत्रकाराच्या माध्यमातून मला दिसला, मी त्या अनुषंगाने आता लाईव्ह आलेलो आहे। तर माझं तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून विचारणं आहे की गावाची बदनामी नेमकं कोण करतंय? तुम्ही करताय का मी करतोय? गावामध्ये 2 नंबर धंदे करायला तुम्ही प्रोत्साहन देताय का गाव पुढे देतात का वैराग पोलीस स्टेशन देतंय? याचं उत्तर आता तुम्ही मला द्यायचंय। आणि या अनुषंगाने यांना निवेदन देऊन उपोषणला बसून पण जर काही वैराग पोलीस स्टेशन यांच्यावरती कुठलाही कारवाई करत नसेल तर उद्याच्या 26 जानेवारीला मुंबई मंत्रालय आझाद मैदान या ठिकाणी मी असंख्य महिला व माझे हितचिंतक कार्यकर्ते घेऊन
मी आत्मदहन किंवा आमरण उपोषणास बसणार आहे. जोपर्यंत यांच्यावरती कठोर कारवाई होत नाही आणि ज्यांनी माझ्या नावाची बदनामी केली यांना त्याचा जाब मला ते सांगत नाहीत तोपर्यंत मी तिथून उठणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, दैनिक आरंभ पर्व न्यूज, बार्शी. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.